हॅलो गाईज, मिक्सर जारमध्ये पनीर टाकून घेऊ, काजू, 2 टेबलस्पून दूध टाकू आणि याची एक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। अशी एक पेस्ट तयार करून घेतली। ही ब्रोकोली आहे। ब्रोकोली मी स्वच्छ धुवून कट करून थोडीशी ब्लांच करून घेतलेली आहे। आता यात आपण तयार केलेली काजू आणि पनीरची पेस्ट टाकून घेऊ। 1 टीस्पून दही, 1 टीस्पून बेसन, 1 टीस्पून जिंजर गार्लिक ग्रीन चिली पेस्ट, लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला पावडर, ब्लॅक पेपर पावडर, चवीनुसार मीठ टाकू। हाताने हे छान मिक्स करून घेऊ। सर्व ब्रोकोली अशी कोट करून घेतली आहे। पॅन वरती अगदी थोडंसं तेल टाकूया। सगळीकडे हे स्प्रेड करून घेऊ। आता पॅन वरती एक एक ब्रोकोली ठेवून घेऊया। सर्व ब्रोकोली आपण पॅनवर टाकून घेतलेली आहे। असंच कमी तेलावरती आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया। एक साइड झाली आहे, आता आपण दुसऱ्या साइडने हे टर्न करून घेऊया। दोन्ही बाजूने अशी टर्न करून घेतलेली आहे छान। 1 कप ब्रोकोलीमध्ये 2.5 ग्रॅम प्रोटीन असतं। ब्रोकोली छान शॅलो फ्राय झालेली आहे। आता आपण ती काढून घेऊया। तयार आहे ब्रोकोलीचा हाय प्रोटीन मलाई टिक्का। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।